घरगुती रामबाण उपाय. नंबर 1. ताप उतरण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा प्यायल्याने ताप हा लवकर उतरतो. नंबर 2. जर थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप हा लवकर उतरला जातो. नंबर 3. डोके दुखत असेल तर चिमूटभर मीठ घेऊन जिभेवर ठेवायचा आणि 30 सेकंदानंतर साधं पाणी 1 ग्लास पिऊन टाका, याने डोकेदुखी लगेच थांबते. नंबर 4. ज्यांना पोट कमी करायचं आहे त्यांनी आठवड्यातून एकदा मोहरीचं तेल गरम करून नाभीमध्ये सोडा, यामुळे पोट कमी व्हायला मदत होते. नंबर 5. कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल तर हळद घेऊन त्यामध्ये 1 थेंब पाणी सोडून हरभरा डाळी एवढी गोळी तयार करा आणि त्यावर कोमट पाणी प्या, यामुळे कॅन्सर पासून तुम्ही नेहमी लांब राहता. नंबर 6. झोपताना बेंबीत अथवा नाभीमध्ये तूप किंवा मोहरीचं तेल घातल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडते, त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, फोड हे नष्ट होतात. नंबर 7. तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर कडुलिंबाचे पान खा. तसेच कधी तिखट, आंबट, गोड पदार्थ एकत्र खाऊ नका. आंबट फळे खाणे टाळा. नंबर 8. गुडघेदुखी किंवा सांधेदुखीमुळे पायांवर जर सूज आली असेल तर एरंडेल तेल कोमट करून त्या जागेवर हलक्या हाताने मसाज करा. याने तेल जिरवायचं आहे. याने सूज कमी होते आणि हाडे दुखणे लगेच नाही, पण काही काळानंतर जर दररोज हा उपाय केल्याने आराम मात्र नक्की मिळतो. नंबर 9. रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने यकृत सुद्धा निरोगी राहते. नंबर 10. मधुमेह असणाऱ्यांनी आहारामध्ये दालचिनीचा आवर्जून समावेश करावा. दालचिनी स्वादुपिंडाला इन्सुलिन सोडण्यास मदत करते, जे शरीरात ग्लुकोज प्रक्रियेस प्रोत्साहन देते. त्यामुळे 1 चमचा दालचिनी पावडर 1 ग्लास मध्ये टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी प्या. याने तुमच्या रक्तातील साखरेचे पातळीचं नियंत्रण राहतं. नंबर 11. साबुदाणा खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात ग्लुटेन नसते. साबुदाणा हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते आणि लोहाची कमतरता टाळण्यासाठी साबुदाणा हा अतिशय उपयोगी आहे. जर तुमचा माथा ठणकत असेल तर लवंगाचे तेल नक्की लावा, याने खूप छान फरक पडतो. नंबर 13. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात कडुलिंबाचे पाने, अर्धा लिंबू सालासकट टाकून 2 चमचे तांदूळ टाकावे. साधारणतः 10 मिनिटे बारीक गॅसवर हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर थंड झाल्यावर त्यामध्ये शॅम्पू टाकायचा आणि याने केस धुवायचे आहेत. यामुळे केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तो निघून जातो, मुळापासून निघून जातो. नंबर 14. कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने अनेक रोग बरे होतात. कडुलिंब हा अँटीबायोटिक आहे, त्यामुळे कडुलिंबाच्या पानांचा उपयोग बऱ्याच गोष्टींसाठी होतो. नंबर 15. बऱ्याच लोकांना रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय असते, परंतु रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने फॅटच नाही, व्यवस्थित पचन होत नाही आणि वजन देखील वाढते. नंबर 16. दह्यामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त कॅल्शियमचे प्रमाण असतं, त्यामुळे दुधापेक्षा दही हे जास्त शरीराला फायदा देणारा आहे. नंबर 17. शिळी भाकरी फेकून देण्याची चूक कधीही करू नका. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. दुधासोबत शिळी भाकरी खाल्ल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक समस्या या दूर होतात. नंबर 18. जास्त खोकला येत असेल तर 1 चमचा अद्रकचा रस आणि 1 चमचा मध चांगले मिक्स करून हे मिश्रण खायचे आहे. यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होते आणि छातीतील कफ पातळ होतो, याने लवकर आराम मिळतो. नंबर 19. चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास होणार नाही, त्यामुळे चालण्याचा व्यायाम हा नेहमी केला पाहिजे. तुमच्या सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पण चाललं गेलं पाहिजे. नंबर 20. मोठ्या केळ्यांपेक्षा लहान केळीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते, म्हणून जी इलायची केळी असतात ती केळी जास्त प्रमाणात खायची असतात. नंबर 21. जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर जेवणामध्ये ओवा खायला विसरू नका किंवा ओवा आणि बडीशेपचे मिश्रण जेवणानंतर खाल्ले तरीही तुम्हाला गॅसची समस्याही होणार नाही. नंबर 22. कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू हा तीक्ष्ण होतो. हे बरेच जणांना माहिती नाही, पण कच्चा मुळा हा शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. नंबर 23. हात पाय जर काळे पडले असतील तर दिवाळीला आपण जे उटणे लावतो त्या उटण्यामध्ये दूध मिक्स करून हातापायांना आणि चेहऱ्याला लावा. याने काळवंडलेला चेहरा हा कमी होऊ लागतो. नंबर 24. रात्री जेवणामध्ये कधीही बटाटे खाऊ नका, कारण यामुळे रात्री पचनक्रिया ही मंदावलेली असते आणि त्यामुळे वजन हे झपाट्याने वाढते. नंबर 25. जेवणानंतर वज्रासनात बसल्याने वात नियंत्रित राहतो. नंबर 26. रात्री आणि जेवणानंतर लसणाची 1 पाकळी खावी, यामुळे वजन झपाट्याने कमी होतं. कोणताही दुसरे उपाय करण्याची गरज नाही जर तुम्ही लसूण हे उपाशीपोटी घेतलं तर. नंबर 27. जर तुम्ही फ्रीजमध्ये ब्रेड ठेवत असाल तर आजच थांबवा, कारण सामान्य तापमानात उघड्यावर ठेवल्यास जास्त काळ टिकतो, पण फ्रीजमध्ये लवकर खराब होण्याचा धोका असतो.
नंबर 28, स्ट्रॉबेरी खाल्ल्याने दात नैसर्गिकरित्या पांढरे राहतात. नंबर 29, जर तुम्हाला त्वचेसंबंधित आजार असेल तर बेसन पिठामध्ये चंदन पावडर, हळद आणि ॲलोवेरा जेल किंवा गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावून मसाज करा. याने तुम्हाला फरक दिसेल. नंबर 30, फ्रीजच्या पाण्याऐवजी कधीही माठातील पाणी प्या. फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी हे खूप हानिकारक आहे. नंबर 31, एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये, त्यामुळे छातीत दुखू लागते आणि पाणी पिताना नेहमी खाली बसूनच पाणी प्यावे. यामुळे वजन देखील कंट्रोलमध्ये राहते आणि तुम्ही जर उभं राहून पाणी पिले तर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास हा होऊ शकतो. नंबर 32, निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर पूर्णपणे काढून टाका. तसेच मिठाचे प्रमाण कमी करा. सॅलड, दही, ताक इत्यादींमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा. ते खूप शरीरासाठी फायदेशीर आहे. नंबर 33, जर तुम्ही रोज पाण्याचे प्रमाण कमी केले तर ओठ काळे पडतात, त्यामुळे शरीर डिहायड्रेट करू नका. नंबर 34, दीर्घकाळ टीव्हीकडे झुकून पाहिल्यास पाठीचा कणा आणि मानेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे ताठ बसणं नेहमी चांगलं. नंबर 35, केसांची जर लांबी वाढवायचे असेल तर केस धुवायच्या आधी खोबरेल तेलाने मॉलिश करून केस धुवावे. नाहीतर तसेच कोरडे केस धुतल्याने केस कोरडे होतात आणि जास्त गळू लागतात. नंबर 36, दिवसभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दालचिनीचे सेवन करा. तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल.